तुम्ही तुमच्या एटीएम कार्डचा पासवर्ड तुमची जन्मतारीख ठेवली असेल तर सावधान. मुंबईत एक एटीएम चोर भामट्याला अटक केली आहे की जो एटीएम धारकाचं सोशल मीडियातील अकाउंट शोधून काढायचा, मग तिथं नमूद केलेल्या जन्मतारखेचे आकडे एटीएम पिन म्हणून टाकून वापरून पाहायचा आणि बँक खात्यातून पैसे लाटायचा. अंधेरी पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला असून विनोद पटले नावाच्या आरोपीला अटक केली आहे. त्यानं आतापर्यंत 3 वेगवेगळ्या बँक खात्यातून अशाच पद्धतीनं पैसे काढल्याचं तपासात स्पष्ट झालंय. त्याची नेमकी मोडस ऑपरेंडी काय होती हे जाणून घेऊ. आरोपी पाकिटमार आहे. पाकिट चोरून त्यातून एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड, आधार कार्ड घ्यायचा, मग त्यावरील कार्ड धारकाचं नाव तपासून त्या नावाच्या व्यक्तीचं सोशल मीडिया अकाउंट शोधून काढायचा. प्रोफाईलवरून जन्मतारीख कळाली की त्याचा वापर तो संभाव्य एटीएम पिन म्हणून करायचा. जन्मतारखेचा वेगवेगळा सिक्वेन्स वापरून एटीएम मधून दररोज 3 वेळा पैसे काढण्याचा तो प्रयत्न करायचा. नेमका जर पिन जन्मतारखेशी जुळला तर त्याच्यासाठी तो जॅकपॉटच ठरत होता. पण एकदा त्यानं नेमकं पोलीस अधिकाऱ्याचंच पाकिट मारलं. तासाभरानं संबंधित अधिकाऱ्याच्या बँक खात्यातून 49,500 रुपये काढले गेल्याचा मेसेज त्यांना आला. त्यानंतर अधिकाऱ्यांना जवळच्या पोलीस ठाण्यांना अलर्ट करून सर्व सीसीटीव्ही फुटेज पडताळले. अगदी पोलीस अधिकारी जिथं राहत होता तिथून ते अंधेरी रेल्वे स्थानकापर्यंतचे 50 ते 60 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज तपासलं गेलं आणि आरोपीचा पाठलाग केला गेला. अंधेरीहून चर्चगेटला जाणाऱ्या ट्रेनमध्ये आरोपी चढला. त्यानंतर दादरला उतरून कसारा ट्रेनच्या दिशेनं जात असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. आरोपी मूळचा हरियाणाचा रहिवासी असून सध्या तो मानपाडा येथे राहत होता. त्याच्याकडून पोलिसांनी तब्बल 149 एटीएम कार्ड जप्त केलेत. पाकिटमाराकडून सोशल मीडिया प्रोफाईलचा असा वापर केला जातो हे या घटनेतून समोर आले. एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख मिळवणं आता सोशल मीडियामुळे सहज शक्य झालंय, पण त्याचे काही तोटेही आहेत. त्याचंच हे एक उदाहरण. पण एटीएम सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी जर जन्मतारीख पिन म्हणून वापरणं हे आधी टाळायला हवं, जेणेकरून अशा प्रकाराला बळी पडण्यापासून वाचता येईल. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि एटीएमचा पिन म्हणून जन्मतारीख ठेवली असेल तर आत्ताच एटीएमचा पिन बदलून घ्या. मुंबईशी निगडीत बातम्या आणि अपडेट्ससाठी लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इन्स्टा पेज फॉलो करा. धन्यवाद.